केकच्या वरून दिसणाऱ्या केकच्या कलरबद्दल आणि केकच्या आतून असणाऱ्या केकच्या फ्लेवरबद्दल बऱ्याच जणांच्या मनात बरेचसे असे शंका असतात, ते मी आज दूर करणार आहे. तर नेमकं होतं काय? फॉर एक्झाम्पल, केकचा फ्लेवर आतून जर स्ट्रॉबेरी असला तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की स्ट्रॉबेरी हा रेड कलरचा असतो, तर केकवरची संपूर्ण क्रीम आणि संपूर्ण डिझाईन ही रेड कलरमध्येच घ्यावी लागते. किंवा समजा केकवरची क्रीम ही येलो कलरची आहे, तर आतमधला फ्लेवर सुद्धा पायनॅपल किंवा मँगोज बनवला पाहिजे, असा खूप जणांचा गैरसमज असतो. तर हाच एक छोटासा तुमचा गैरसमज मी या व्हिडिओद्वारे दूर करणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्ही एक छोटीशी गोष्ट डोक्यामध्ये अगदी फिक्स करून घ्या, ती म्हणजे कलर आणि केकचा फ्लेवर या दोघांचा एकमेकांशी तीळ मात्रही संबंध नसतो. अर्थात तुम्ही केकच्या वरची डिझाईन किंवा क्रीम ही कुठल्याही कलरमध्ये चूज केलात तरी तुम्ही केकच्या आतमधलाही फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही फ्लेवरमध्ये बनवू शकता. जसे की तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहतच असाल, तर केकच्या आतमध्ये मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची फिलिंग केली होती आणि कस्टमरने सांगितल्याप्रमाणे केकवरची डिझाईन ही मी लाईट ऑरेंज शेडमध्ये घेतली आहे. चला, तर माझ्या मते हा छोटासा एक तुमचा गैरसमज नक्कीच दूर झाला असणार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.